धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे बोगस नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र जोडून सेवेत रुजू झाल्याचा आरोप होतोय। तशी तक्रार लोकसेवा आयोगाकडे करण्यात आली आहे। धाराशिव इथले माहिती अधिकार कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार यांनी तक्रार दिलेली आहे। तर सचिन ओंबासे यांचा वेगवेगळ्या कारणांमुळे ते चर्चेत आलेले होते, त्यांचं नाव झाल्याचंही पाहायला मिळालं होतं। धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांनी जे उपक्रम राबवले त्यामुळे त्यांचं कौतुकही झालं होतं, पण त्यांनी बोगस नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र जोडल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे आणि बोगस नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र जोडून ते सेवेत रुजू झाल्याची तक्रारही लोकसेवा आयोगाकडे करण्यात आली आहे। धाराशिवचे माहिती अधिकार कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार यांनी ही तक्रार केली आहे, त्यामुळे आता या तक्रारीनंतर पुढे नेमकं काय येतं ते बघावं लागेल। कारण काही दिवसांपूर्वीच एक वादग्रस्त अधिकारी ठरलेली होती पूजा खेडकर, हिनं नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र बोगस जोडलं होतं। त्याचबरोबर जातीचं प्रमाणपत्र असेल किंवा इतरही प्रमाणपत्र वेगवेगळी बोगस दिल्याचा आरोप झाला होता। ती ट्रेनी असताना तिच्यावर हे सगळे आरोप झाल्यानंतर तिची जी अधिकार पदाची निवडणूक आहे ती रद्द करण्यात आली होती आणि आता तसाच काहीसा प्रकार सचिन ओंबासे जे धाराशिवचे जिल्हाधिकारी आहेत त्यांच्या बाबतीत घडणार की काय असा सवाल उपस्थित होतोय, कारण त्यांनी नॉन क्रिमिलियरचं प्रमाणपत्र बोगस जोडल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आलाय, तशी तक्रारही करण्यात आली आहे। त्या आईवडील दोघं पण एज्युकेटेड आहेत आणि सर्व्हिस आहेत आणि प्राध्यापक आहेत। दोघं प्राध्यापक असल्यामुळे दोघांचा जो पगार आहे मंथली साधारणतः 1 लाखाच्या घरामध्ये जातो। वर्षाचं जे उत्पन्न आहे त्यांचं साधारणतः 12 लाखाच्या घरामध्ये आहे आणि जर नॉन क्रिमिनल जर पाहिजे असेल तर त्याला साधारणतः 4.5 लाखाच्या आतमधलं उत्पन्न पाहिजे अशी शासन तरतूद आहे। मग 4.5 लाखापेक्षा जास्तीचं उत्पन्न जर राज्याचं असेल त्याला ओबीसी कॅटेगरीमधून अप्लाय करता येत नाही। त्यामुळं ही जी काय फसवणूक त्यांनी केलेली आहे यूपीएससी मंडळाची आणि शासनाची त्याबद्दल मी तक्रार यूपीएससी सेंटरकडे केलेली आहे। त्याची जी काय ती चौकशी व्हावी आणि त्यांच्यावर कायदेशीर व प्रशासकीय जे काय असेल ते कारवाई व्हावी। पहिले 4 अटेम्प्ट ओपनमधून दिले, त्यानंतर साधारणतः आर्थिक वर्ष 2012-13 मध्ये माझे वडील रिटायर झाले आणि मी सिलेक्शन झालेलो आहे 2015 साली। त्यानंतर पुढची जी 2 आर्थिक वर्ष आहेत त्याच्या माझ्या रिटायर झाल्यानंतर इन्कम जवळजवळ 50% कमी होतं। त्याच्यामुळं जे काही लिमिट होतं 4.5 का 6 लाखाचं त्यापेक्षा बरंच इन्कम कमी आलं। मग जे काही ॲक्च्युअल इन्कम होतं ते आम्ही आमचे जे अथॉरिटी असेल जे नॉन क्रिमिनल इश्यू करते ती आणि यूपीएससी हे संपूर्ण माहिती संपूर्ण इन्कम वेळोवेळी यूपीएससीला सादर केलेलं आहे आणि ज्याला कोणाला शंका असेल ते नक्कीच तक्रार करू शकतात, त्यात काहीच अडचण नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।